सकाळ माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना. आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आणि भरभराटीत जमेल अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. माझ्या स्वप्नपूर्ती व्लॉग या चॅनलला तुमचं स्वागत आहे. काल मी व्हिडिओ टाकलेला की थायरॉईडची गोळी मला चालू झालेली आहे. आता तुम्हाला जरा चेहरा उतरल्यासारखं वाटते का? काय 2 दिवस झाले गोळी चालू झालेली आहे. आज काय झालं, आज नाश्ता काही करणार नाही. देवपूजा तर झालेली आहे. आज गल्लीमध्ये भागवत सप्ताहाचं पारायण केलेलं आहे एका काकाने. तिथे आम्ही दोघंजण जेवायला जाणार आहे. त्याच्या मुलांच्यासाठी चपाती आणि बाउचीच बनवून घेतली आणि त्याचाच नाश्ता दोघांनीही केला. तर इथे बाउची बारीक निवडून घेतली. त्याच्यानंतरनं बाउची निवडून झाल्यावर मी काय करते, पाण्यात भिजत घालताना त्यात थोडंसं मीठ टाकते. कारण ह्या आमच्या शिरोळ भागाला औषधाचं प्रमाण खूपच आहे. त्याच्यामुळे भाज्यांवर औषध असल्यामुळे मी काय करते, थोडं मीठ टाकते. त्याच्यामुळे थोडाफार औषधाचा कसर कमी होतो. कसं आहे, आपल्या तब्येतीची काळजी आपण स्वतःच घेतलेली बरी. त्याच्यानंतर मी मोठे मोठे 2 कांदे चिरून घेतले. ते तेलात भाजून त्याच्यामध्ये बाउची आणि डाळ टाकले आणि आपलं चटणी मीठ टाकून बाउची छान अशी शिजवून घेतली. इथे मी चपात्या लाटून घेतल्या. चपात्या लाटून झाल्यानंतर मिस्टरांना दिल्या आणि त्याच्यानंतरनं मुलाला 2 चपात्या करून दिल्या आणि मीही नाश्ता करून घेतला. चपाती बघा माझी कशी छान आणि सुंदर मऊसूत आणि गोल होते. एकदा मी चपाती कशा करते ह्याची रेसिपी नक्की तुमच्या संगे शेअर करेन. चपाती बघा कशी फुगून अशी टम्म होते. चपाती झाल्यानंतरनं मी बाकीच्या दुसऱ्या कामाला लागले. अजून घरातली तर कामे आवरायचीच आहेत. पण आज कसं होतं, गल्लीत कार्यक्रम असल्यामुळे पहिला म्हटलं स्वयंपाक करून घेऊया. कारण दुपारचं टेन्शन गेलं. कारण तो कार्यक्रम 12:30ला होता. त्याच्यामुळे स्वयंपाक झाला की टेन्शन संपलं. स्वयंपाक झाल्यानंतरनं जो गॅस कट्टाचा अवतार असतोय, तो बघूनच मला सगळा आवरायचा कंटाळा येतो. कारण मला आता काय झालं आहे, थायरॉईडची गोळी असूनसुद्धा माझा एक खांदा असा दुखतो की मला अलीकडे काहीच काम करू वाटत नाही. नंतरनं सगळा गॅस कट्टा आवरून स्वच्छ भांडी घासून घेतली आणि गॅस कट्टा आणि भांडी घासून झाल्यानंतरनं जे काही आपल्या मनाला प्रसन्नता मिळते, त्याच्यासाठीच मी प्रयत्न करत असते की आपलं घर नीटनेटकं. आणि मला मुळात गॅस कट्टा हा स्वच्छ आणि नीटनेटकाच लागतो. त्यामुळे मला कितीही त्रास होऊ दे, खरं मी तो दुपार असू दे किंवा संध्याकाळ असू दे, गॅस कट्टा पूर्ण झाल्याशिवाय बसतच नाही. दुपारचं सगळं काम आवरल्यानंतरनं मी संध्याकाळी मिस्टर घरी आल्यावर 7:00-7:30ला डी-मार्टला. आणि आमचा आज आठवडी बाजार असतो. त्याच्यामुळे आठवडी बाजारला गेले. बाजारातून मी भरली वांगी, कोथिंबीर, ढबू मिरची, बावची, टमॅटो काय महाग झाले, ₹40 पावशेर टमॅटो. तुमच्याकडे कसं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे सगळा बाजार आवरून घेतला. डी-मार्टचा बाजार सगळा मुलांनी भरून ठेवला. त्याच्यानंतरनं काय केले, आता म्हटलं कंटाळा आलेला, त्याच्यासाठी मी एकच भरून वांगं करायचं ठरवलं. वांगी ते स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात चिरून घेतली. आणि मी भरल्या वांग्यासाठी जो काही मसाला वापरतो त्याची पद्धत थोडी वेगळी आहे. त्याच्यासाठी मी शेंगदाण्याचा कूट आणि थोडीशी मी घरात केलेली शेंगदाणा चटणी टाकते. त्याच्यामध्येच कांदा आणि टमॅटो आणि लसूण चेचलेला, कोथिंबीर असं सगळं टाकून घेणे. ते पहिला काय करते, वांगी चिरून झालेली असतात ना, ती 2 चमचे तेल टाकून जरा हिंग टाकून भाजून घेतली आणि त्याच्यानंतरनं मी जो मसाला मिक्स तयार केलेला होता तो टाकला. हा मसाला तुम्ही भाकरीसंगे नुसता खाल्ला तर एवढी तोंडाला चव येते. इथे स्वयंपाक झाला, 4 भाकरी केल्या आणि स्वतःसाठी आणि मिस्टरांसाठी जेवण वाढून घेतलं. आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर नक्की